झी 24 तास एक पाऊल पुढे। तंत्रज्ञानाने केलेली प्रगती वैद्यकशास्त्रात किती उपयुक्त ठरू शकते हे वर्धा जिल्ह्यातल्या साहूर या खेडेगावात गेल्यावर कळेल। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। हे चित्र कोणत्याही शहरातल्या अद्ययावत रुग्णालयातलं नसून वर्धा जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातलं आहे। आजवर मोठ्या शहरांमध्ये टेलिमेडिसिनची सोय उपलब्ध होती, पण आता वर्धा जिल्ह्यात प्रथमच साहूर या खेडेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे। त्यामुळे रुग्णाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके तपासत आवश्यकतेप्रमाणे ईसीजी काढून रुग्णाला औषधोपचार सांगता येतात। साहूर हे असं पहिलं राज्यातलं पहिलं पीएचसी सेंटर त्यांनी आम्हाला या योजनेसाठी दिलं। या 3 महिन्यापासून अतिशय उत्तम प्रकारे ही योजना चालू आहे। यासोबतच आमचं देवळी आणि सेलू या केंद्रांवरही आमच्या ही सेवा उपलब्ध आहे आणि रोज साधारणतः 10 ते 15 पेशंट वेगवेगळ्या सेंटरमधून इथे रेफर्ड होतात। सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या साहाय्यानं इथं टेलिमेडिसिन सुविधा सुरू करण्यात आली आहे। साहुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून थेट जोडल्यामुळे सावंगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स इथल्या रुग्णांची तपासणी करतात आणि त्यांना औषधोपचार सांगतात। या सुविधेमुळे ग्रामीण भागात डॉक्टर आणि सोयींअभावी रुग्णांची होणारी ससेहुलपट थांबेल अशी आशा आहे। झी 24 ताससाठी वर्ध्याहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।